प्रेक्षको, तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार थलपती विजय आणि त्याच्या तमिळगा वेत्री कळगम म्हणजेच टीव्हीके पक्षाने घवघवीत यश संपादन केलं आणि दिग्गजांना जोरदार धक्का दिला. परंतु सुपरस्टार विजयचे चाहते त्याला थलपती का म्हणतात, यामागची रंजक कहाणी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तामिळनाडूच्या राजकीय पटलावर स्वतःचा विजयी ठसा उमटवणाऱ्या थलपती विजयचं मूळ नाव जोसेफ विजय चंद्रशेखर असं आहे. विजयने 2 फेब्रुवारी 2024 रोजी तमिळगा वेत्री कळगम म्हणजेच टीव्हीके पक्षाची स्थापना करत राजकीय आखाड्यात एंट्री घेतली आणि गेली 2 वर्ष संपूर्ण तामिळनाडू राज्य पिंजून काढत विधानसभा निवडणुकीत स्वतःला सिद्ध केलं. बाल कलाकार ते इलया थलपती विजय. प्रेक्षको, थलपती विजयने 1984 साली प्रदर्शित झालेल्या PS वीरप्पा निर्मित वेत्री या तमिळ चित्रपटातून बाल कलाकार म्हणून मनोरंजन सृष्टीत पदार्पण केलं. त्याने करिअरच्या सुरुवातीला 5 ते 6 चित्रपटांमध्ये बाल कलाकार म्हणून काम केलं आणि 1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या नालैया थिरपू या चित्रपटात मुख्य नायक म्हणून विजय झळकला. त्यानंतर विजयचे वडील S.A. चंद्रशेखर यांनी 1994 साली रसिगन चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर वडिलांनी विजयला इलया थलपती ही पदवी दिली, ज्याचा अर्थ तरुण नेता, छोटा कमांडर असा आहे. इलया थलपती विजयचं थलपती विजय कसं झालं? 1990च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि 2000 नंतर विजयच्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आणि विजय घराघरात पोहोचून लोकप्रिय अभिनेता म्हणून उदयास आला. कालांतराने इलया थलपती विजय मधील इलया म्हणजेच तरुण हा शब्द वगळून चाहते त्याला थलपती विजय म्हणू लागले. विशेष बाब म्हणजे 2003 साली प्रदर्शित झालेल्या तिरुमलई आणि 2004 साली प्रदर्शित झालेल्या गिल्ली या चित्रपटांमुळे विजयच्या कारकिर्दीला वेगळं वळण मिळालं. तिरुमलई चित्रपटाच्या माध्यमातून विजय ॲक्शन हिरो म्हणून प्रसिद्ध झाला, तर गिल्ली चित्रपटातील विजयने साकारलेली कबड्डीपट्टूची भूमिका सुद्धा प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली. थलपती विजय हे नाव चित्रपटाच्या पोस्टरवर केव्हा लागलं? विजयला थलपती हे नाव कोणत्याही चित्रपटाच्या माध्यमातून अधिकृतपणे मिळालं नव्हतं, तर त्याच्या चाहत्यांनी बहाल केलं होतं. विशेष बाब म्हणजे 2017च्या आधी विजयच्या अनेक चित्रपटाच्या पोस्टर्सवर इलया थलपती विजय असंच नाव नमूद केलं जायचं. परंतु पुढे 2017 मध्ये ॲटली दिग्दर्शित मर्सेल चित्रपटाच्या पोस्टरवर विजयचं नाव अधिकृतपणे थलपती विजय म्हणून नमूद करण्यात आलं. थलपती शब्दाचा नेमका अर्थ काय? थलपती हा एक तमिळ शब्द असून त्याचा अर्थ सेनापती, प्रमुख किंवा नेता असा होतो. एखाद्या गटाचा, सैन्याचा किंवा जनतेच्या नेत्याला संबोधण्यासाठी थलपती हा शब्द वापरला जातो. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत थलपती हा शब्द आदरणीय मानला जातो. विजयचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरून तो घराघरात लोकप्रिय झाला आणि चाहते त्याला आदराने तसेच आपलेपणाने थलपती विजय म्हणू लागले. प्रेक्षको, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.